नमस्कार ट्रेडर, मराठी ट्रेड गुरुमध्ये आपलं स्वागत. नमस्कार ट्रेडर, मराठी ट्रेड गुरुमध्ये आपलं स्वागत. काल आपण निफ्टी आणि बँक निफ्टीबाबत जे प्रिडिक्शन केलं होतं, जे विश्लेषण केलं होतं, ज्या लेवल आपण दिल्या होत्या त्या लेवलचं तंतोतंत पालन आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये झाल्याचं दिसून येत आहे. काल आपण म्हटलं होतं की काल एक नफा वसुली येईल, सेलिंग येईल. हो, आज सेलिंग नाही आली किंवा आज प्रॉफिट बुकिंग नाही झाली याचा अर्थ ते होणार नाही असं नाही. आज नाही झाली तर एखाद्या वेळेस उद्या तर नक्की होईल. काल ज्या पद्धतीने मार्केट गेलं, काल ज्या पद्धतीने मार्केट गेलं, ज्या पद्धतीने पुन्हा खाली आलं आणि आज ज्या पद्धतीने मार्केटने पहिल्या सत्रामध्ये वरची दिशा धरली आणि दुसऱ्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने मार्केट साईडवेज झालं, यातून एक लक्षात येतं, गेल्या 6-7 दिवसाच्या कालखंडामध्ये ज्या ज्या ट्रेडर्सनी जो काही नफा कमावलेला असेल तो बहुतांशी ट्रेडरनी आज साईडवेज मार्केटमध्ये तो नफा तोट्यामध्ये कन्वर्ट केला असेल. एक विचार असो, हवा विचार. आणि ज्या लोकांनी संयम पाळला असेल, कमी ट्रेड केले असतील, मार्केटची भूमिका पाहितली असेल आणि ओव्हर ट्रेडिंग केली नसेल, त्यांनी नक्कीच स्वतःचं कॅपिटल वाचवलं असेल. आता विषय असा आहे की आपण एकदम छोटे लोक आहोत आणि जे साईडवेज मार्केट ठेवतात का, हे मोठे प्लेयर असतात. हजारो कोटी रुपये ओततात ते आणि हे सगळ्या गोष्टी साईडवेज ठेवतात आणि शेकडो कोटी आपले घेऊन जातात. आपण लालचबुरीवाला हे माहीत असतानाही साईडवेज मार्केटमध्ये घुसतो, एंट्र्या करतो, स्वतःचे कॅपिटल घालतो, ब्रोकरेजवाल्याला पैसा देतो, हे सगळ्या गोष्टी करतो. तर ह्या सगळं सांगण्यामागचा उद्देश हेच आहे की मार्केटमध्ये उतरलात ना तुम्ही, मार्केटमध्ये उतरत असताना संयम महत्त्वाचा आहे आणि मुळात त्या मार्केटबद्दलची माहिती, त्या मार्केटबद्दलचं प्रशिक्षण स्वतःकडे असायला पाहिजे. म्हणजे ब्रेकआउट कुठं असतं, ब्रेकडाऊन कुठं होतं, सपोर्ट कुठं असतो, काय ह्या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे. पुन्हा कॅन्डल चार्ट ओळखता आला पाहिजे, कुठल्या कॅन्डलला काय म्हणतात, बरं तशी कॅन्डल झाली तर काय होऊ शकतं, हे जे अंदाज मानतात का, ह्या सगळ्या गोष्टीचा अगोदर मला वाटतं की अभ्यास करायला पाहिजे आणि त्यानंतर ट्रेडिंगसारखं हे जे एक भीमगदा आहे ती उचलावी. असो, आज ज्यांचा लॉस झाला असेल त्यांनी उद्या संयमाने आणि हो की मार्केट बुलिश आहे म्हणून लगेच पळू नका हिरव्या कांडीच्या पाठीमागे. लक्षात घ्या, हे शेअर मार्केट आहे आणि या शेअर मार्केटमध्ये नाही कधीही काही होऊ शकतं. मीच काय ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही की मार्केट नेमकं कुठल्या दिशेने जाणार आहे किंवा खाली येणार आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण अत्यंत सतर्क राहत जर मार्केटमध्ये उतरलो तर नक्कीच आपण 2 पैसे कमवू. आता बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये उद्या काय होणार आहे, उद्या लेवल कशा असतात, आपल्याला बँक निफ्टी आणि निफ्टीची उद्याची चाल कशी असणार ते आपण पाहणार आहोत. पण मित्रांनो, कालचा व्हिडिओ नक्कीच पहा. कालच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टीबाबत आणि बँक निफ्टीबाबत ज्या काही लेवल दिल्या आहेत त्या लेवलनुसार मार्केट आज केलेलं आहे. आज मार्केट 630, आपण 23,630 निफ्टी इथून जर वर गेलं तर नक्कीच वरच्या दिशेने चांगली मूव भेटतील असं आपण काल म्हटलं होतं. आणि खाली आपलं म्हटलं होतं की बाबा 23,000 ही साईड की होतं, आपण म्हटलं 23,450ची, 23,000 ह्या इथपर्यंतची, ह्याच्या खाली गेलं मार्केट तर आणखी खाली जाईल असं आपण म्हटलं होतं. पण मार्केट इथून इतक्यातच राहिलं, वर काही गेलं नाही. असो, निफ्टीमध्ये उद्या काय करायचं आहे आपण हे पाहू. निफ्टी आज 23,601 निफ्टी बंद झाली आहे आणि उद्या
आपण जर वरच्या दिशेने जर बघितलं, सी साईड जर बघितलं, तर माझं स्पष्ट म्हणणं आहे, काल बी जे म्हणलं होतं मी 23,630 23,630च्या वर एक ग्रीन कॅन्डल झाली. ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला तर 23,680साठी पहिलं टार्गेट, 23,680 तोडलं तर 23,730 या टार्गेटसाठी, आणि 23,730 ही तोडलं तर मला वाटतं 23,800पर्यंत आपण वरच्या दिशेने जाऊ शकतो. लक्षात ठेवा, 23,630 तोडलं तर नंतर आपल्याला पहिलं टार्गेट आहे 23,680, 23,680 तोडलं तर 23,730 आणि 23,730 तोडलं तर 23,800. आता खालच्या दिशेने आपल्याला मार्केटमध्ये जर पाहायचं म्हटलं तर इथं मला वाटतं की 23,550 जर खाली तोडलं आणि या ठिकाणी रेड कॅन्डल झाली तर आपलं पहिलं टार्गेट आहे 23,500, आणि 23,500च्या खाली जर आपल्याला बघायला भेटलं तर 23,450 आणि 23,450 बघायला तर 23,400 हे झाले खालच्या दिशेने बँक निफ्टीमध्ये. आता हे आहे निफ्टीमध्ये. आता आपण बँक निफ्टीमध्ये आपल्याला नेमके उद्याची चाल कशी असेल बँक निफ्टीमध्ये आपल्याला उद्या काय करायचं आहे, एक लक्षात घ्या. व्हिडिओ पाहताना संपूर्ण व्हिडिओ तर पाहाच, परंतु आपण जे लेवल देतो त्या लेवलच्या टिपण्या ठेवायला विसरू नका. आता मार्केट या ठिकाणी 51,534 वर बंद झालं आहे. फक्त की आपल्याला खालच्या दिशेने 51,500च्या खाली एक रेड कॅन्डल स्ट्रॉंग झाली, तिचा लो तोडला की आपल्याला 51,400साठी पहिलं टार्गेट, 51,400 तोडल्यानंतर आपल्याला 51,400 तोडल्यानंतर आपल्याला 51,240च्या ऐवजी आपण 250 तोडलं खाली तर आपल्याला मग 51,130 आणि 51,130 सोडलं तर आपल्याला आणखी वेळेत लाईव्हमध्ये तुम्हाला उद्या सकाळी त्याची लेवल देईल. आता बँक निफ्टी वरच्या दिशेने आपण जर पाहिलं तर वरच्या दिशेने माझं स्पष्ट मत आहे, आहे 51,674 म्हणजे 51,675. 51,675च्या वर एक ग्रीन कॅन्डल झाली तर आपल्याला एक वरच्या दिशेने एक चांगला मूव भेटेल. परंतु रिस्की ट्रेडर आहेत त्यांनी या ठिकाणी ट्रेड करायचा, आणि जे सुरक्षित ट्रेड करतात त्या लोकांनी 51,750च्या वर एखाद्या जर ग्रीन कॅन्डल झाली त्याचा हाय तोडला तर आपल्याला पहिलं टार्गेट हे 51,900, दुसरं टार्गेट हे 52,070चं आहे, आणि 52,070च्या नंतर मी तुम्हाला वेळेत सकाळी लेवल देईल. लेवल टू लेवल तुम्ही काम करा. मराठी ट्रेड गुरुचा उद्देश एवढाच आहे की तुमचे लॉसेस कमी करायचे आहेत. साईडवेज मार्केटमध्ये कमी ट्रेड करा. एक दिवस ट्रेड नाही केलं तर काही म्हणजे आपला नुकसान होणार नाही, उलट आपला फायदा होईल. आपण जेवढे ट्रेड कमी करू आणि कमी ट्रेडमध्ये जेवढे 2 पैसे जास्त कमवू त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात म्हणजे आपलं कॅपिटल वाढत जाईल. तर मित्रांनो, चला व्हिडिओ ऐकला असेल, लेवल पाळा, मराठी ट्रेड गुरुला आधी सबस्क्राईबर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. लाईक करत चला, कॉमेंट करा. काय तुम्हाला आवडत असेल तर तसं बी सांगा की नाही आवडत. आपण सुधारणा करणार आहोत, कारण आपल्याला की जास्तीत जास्त पद्धतीने लोकांपर्यंत जायचं आहे आणि त्यांना मराठीमध्ये एकदम साध्या भाषेमध्ये आपल्याला हे सगळं मार्केट त्यांना सांगायचं आहे. आता ऑप्शन चेन ही आपण पाहितलं आहे. ऑप्शन चेनमध्ये आपल्याला एक निफ्टीमध्ये सरळ आपल्याला दिसतं की 22,700च्या वर जर मार्केट असेल तर आपल्याला सुखरूप वरी जाऊन 22,500च्या खाली जर मार्केट राहिलं तर आपण खाली जाऊ. आता हे पुढच्या महिन्यात आहे, म्हणजे पुढच्या महिन्यातला डाटा आपण सांगतोय, पुढच्या महिन्यातला, बरोबर आहे. आता कारण मंथली एक्सपायरी नाही. तर आज वायकडं मी जास्त तुमच्या